Hello everyone, my name is Archana Paul, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, शेवगाव. तर आपण काय बघतोय, प्रोटीन अँड देअर बायोकेमिकल रोल. वी आर स्टडिंग दिस चॅप्टर, दॅट इज प्रोटीन अँड देअर बायोकेमिकल रोल. इन दॅट वी हॅव सीन प्रोटीन्स काय आहेत हे आपण बघितलेलं आहे. प्रोटीन्स हे काय असतात, पॉलिमर्स असतात की जे अमायनो ॲसिड्सचे बनलेले असतात आणि अमायनो ॲसिड्स काय असतात, एकमेकांना लिंक असतात विथ द हेल्प ऑफ पेप्टाइड बॉन्ड्स. ओके, वी हॅव सीन दिस डेफिनेशन बिफोर. Proteins are naturally occurring polymers and made up of amino acids, and they are linked together by a peptide bonds having a high molecular weight biomolecules which are found in the living system. In that we have seen the classification of amino acid, classification of proteins, then physical properties and chemical properties of amino acids. Also we have covered covalent interaction and non-covalent interaction and classification of proteins. Okay, so in today's lecture we are going to study structure of protein. So structure of proteins, आता याच्यामध्ये 4 टाइप्स आहेत. This structure of protein which contain 4 types. They are primary structure of proteins, secondary structure of proteins, then tertiary structure of proteins and quaternary structure of proteins. तर फर्स्ट जो आहे दॅट वन इज प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. आता प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनमध्ये काय असतं, बेसिक की एक लिनियर सिक्वेन्स असते अमायनो ॲसिडची. काय असते, एक लिनियर बेसिक एकदम सिक्वेन्स असते अमायनो ॲसिडची की ज्याच्यामध्ये अमायनो ॲसिड्स काय असतात, एकमेकांना फक्त लिंक असतात, अटॅच असतात पेप्टाइड बॉन्डनी. ते झाली एकदम बेसिक स्ट्रक्चर, त्याला आपण म्हणतो की प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. ओके, each protein has a characteristic sequence of amino acid. Primary structure of protein includes the study of amino acid sequence. म्हणजे जे मी तुम्हाला आता सांगितलं की जी अमायनो ॲसिडची बेसिक सिक्वेन्स असते की जी एकमेकांना लिंक असते विथ द हेल्प ऑफ पेप्टाइड बॉन्ड, त्याचा स्टडी या प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनमध्ये केला जातो. अँड कम्प्लीट अमायनो ॲसिड सिक्वेन्स ऑफ इन्सुलिन वॉज डिटरमाइंड फॉर द फर्स्ट टाइम बाय फ्रेडरिक सॅंगर इन 1953. ओके, तर सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन जे आपण बघणार आहेत, सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनमध्ये आता ह्याच्यामध्ये काय असतं, जो प्रोटीन मॉलिक्यूल असतो, इन अ प्रोटीन मॉलिक्यूल पॉलीपेप्टाइड इज प्रेझेंट इन डिफरंट जॉमेट्रिक अरेंजमेंट. आता याच्यामध्ये काय असतो, जो पॉलीपेप्टाइड असतो, पॉली म्हणजे मेनी, हे जे मेनी पेप्टाइड असतात, पॉलीपेप्टाइड असतात, ते काय असतात, जॉमेट्रिक अरेंजमेंट असते, त्यांच्यामध्ये डिफरंट जॉमेट्रिक अरेंजमेंट असते. ठीक आहे, आणि ही जी अरेंजमेंट असते, ही जी अरेंजमेंट होत असते ती कशामुळे होत असते, तर ती त्यांच्यामधला जो हायड्रोजन बॉन्ड आहे इन बिटवीन अमायनो ग्रुप्स ऑफ कार्बोनिल ऑक्सिजन ऑफ द पेप्टाइड बॉन्ड्स, त्याच्यामुळं ही जी अरेंजमेंट आहे ती काय होत असते, तशी जॉमेट्रिक अरेंजमेंट दिसत असते. अँड दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आता सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये परत त्याचे 2 टाईप्स येते की अल्फा हेलिकल स्ट्रक्चर आणि दुसरं जे आहे ते आहे बीटा प्लिटेड स्ट्रक्चर. तर ठीक आहे, आता आपण फक्त बघितलं की सेकंडरी स्ट्रक्चर काय असतं. सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये काय लक्षात ठेवायचं, ओके, तर सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये काय असते, एक जॉमेट्रिक अरेंजमेंट असते. ही जॉमेट्रिक अरेंजमेंट कशामुळे असते, तर ती हायड्रोजन बॉन्डिंगमुळे असते. तो हायड्रोजन बॉन्डिंग कशामध्ये असतं, तर इन बिटवीन दी अमायनो ग्रुप अँड कार्बोनिल ऑक्सिजन यांच्या 2मध्ये काय असते, ती अरेंजमेंट असते की जी हायड्रोजन बॉन्डिंगमुळे असते. एक पेप्टाइड बॉन्ड असतो, पेप्टाइड बॉन्डला एक अमायनो ग्रुप असतो आणि कार्बोनिल ऑक्सिजन असतो, यांच्यामध्ये काय होतं, बॉन्डिंग होतं. ते हायड्रोजन बॉन्डिंगमुळं काय होती, ही जॉमेट्रिक अरेंजमेंट तयार होते. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण जे बघितलं की एक अल्फा हेलिकल स्ट्रक्चर असतं आणि एक बीटा प्लिटेड स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, अल्फा हेलिकल स्ट्रक्चर हे बघा तुम्ही, याला म्हणतात अल्फा हेलिकल स्ट्रक्चर. ठीक आहे, तर अल्फा हेलिकल स्ट्रक्चरमध्ये काय असतं, इन दी अल्फा हेलिक्स दी पॉलीपेप्टाइड इज फोल्डेड इन सच अ वे दॅट the carboxyl group of each amino acid residue is a hydrogen bonded to the amino group of the 4th residue along the chain. The polypeptide of alpha helix wound around the long axis. तर याच्यामध्ये काय असतो, इन दिस अल्फा हेलिक्स ते पॉलीपेप्टाइड असतो, जो पॉलीपेप्टाइड जो असतो तो काय असतो, फोल्ड केलेला असतो. त्याच्यामधला जो कार्बोक्सिल ग्रुप आहे आणि तो जो अमायनो ग्रुप असतो तो काय असतो, हायड्रोजनमुळं त्याच्यामध्ये काय होतं, बॉन्डिंग होती आणि तो काय होतो, फोल्ड होतो आणि एक स्ट्रक्चर तयार होतं. ठीक आहे, तर ठीक आहे, हे बघितलं आपण अल्फा हेलिकल स्ट्रक्चर. ओके,
तर याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, इन दी अल्फा हेलिक्स दी पॉलीपेप्टाइड इज फोल्डेड. हा जो पॉलीपेप्टाइड असतो काय असतो हे बघा, ह्याला म्हणतात हेलिकल स्ट्रक्चर. हा पॉलीपेप्टाइड काय आहे, फोल्ड झालेला आहे. तर तो कशामुळे फोल्ड झालेला आहे, तर कार्बोनिल ऑक्सिजन जो असतो C+O, कार्बोनिल ऑक्सिजन जो असतो अमायनो रेसिड्यूचा, अमायनो ॲसिड रेसिड्यूचा, त्याचं बॉन्डिंग असतं हायड्रोजनसोबत आणि त्याचं परत कशासोबत बॉन्डिंग असतं, अमायनो ग्रुपसोबत. हे बघा, हा ऑक्सिजन ॲटम कशासोबत, कार्बोनिल ऑक्सिजन ॲटम कशासोबत बॉन्डिंग झालेलं आहे त्याचं, ही बिटवीन जी आहे ती हायड्रोजन बॉन्डिंग आहे आणि त्याचं अमायनो ग्रुपसोबत काय झालेलं आहे, बॉन्डिंग झालेलं आहे. त्याच्यामुळे हे काय होतं, हे स्ट्रक्चर काय होतं, हेलिकल स्ट्रक्चर तयार होतं. त्याला म्हटलं जातं अल्फा हेलिकल स्ट्रक्चर. ठीक आहे. आता हा जो हे जे स्ट्रक्चर आहे ते हायड्रोजन बॉन्ड्स जे त्याच्यामधले ते काय असतात, एकमेकांना अलाइन असतात. त्याला काय म्हणतो आपण, पॅरलल असतात ॲक्सिसला. ठीक आहे. The hydrogen bonds are aligned parallel to this axis and the side chains protrude outside. Each turn of an alpha helix contains 3.6 amino acid residue and each amino acid residue is spaced 0.15 nanometer from the next along with the axis. ओके. आता ह्याचा जो प्रत्येक जो टर्न आहे, हा एक टर्न आहे, हा एक टर्न आहे, हा एक टर्न आहे, तर हा प्रत्येक टर्न काय असतो, याच्यामध्ये 3.6 अमायनो ॲसिड रेसिड्यू असतात आणि ते जे 3.6 अमायनो ॲसिड असतात त्याच्यामध्ये जी स्पेस असते, प्रत्येक अमायनो ॲसिडमध्ये जी स्पेस असते ते असते 0.15 नॅनोमीटर टू दी नेक्स्ट ॲक्सिसपर्यंत. त्याचं एक्झाम्पल काय आहे, हेअर प्रोटीन. आपले जे हेअर जे असतात ते कशाचे बनलेले असतात, प्रोटीनचे बनलेले असतात. आणि कोणतं प्रोटीन असतं ते कॅरेटीनचे. आपले कॅरेटीन हे जे प्रोटीन आहे त्याचे काय आपले हेअर काय बनलेले असतात. ठीक आहे. हेअर प्रोटीन दॅट इज कॅरेटीन इज मेड अप ऑफ अल्फा हेलिक्स ओनली. नेक्स्ट जे स्ट्रक्चर आहे ते बीटा प्लीटेड स्ट्रक्चर. आता इन दिस पॉलीपेप्टाइड दी चेन्स आर ऑलमोस्ट कम्प्लिटली एक्सटेंडेड अँड हायड्रोजन बॉन्डिंग ऑक्युपाईज बिटवीन पॉलीपेप्टाइड स्टँड्स रनिंग पॅरलल टू इच अदर. तर याच्यामध्ये काय आहे, सेम स्ट्रक्चर आहे, फक्त हे काय आहे, बीटा प्लीटेड स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये ज्या पॉलीपेप्टाइड्स आहेत त्याच्यामध्ये ज्या चेन्स आहेत ते काय आहेत, एक्सटेंड झालेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं, प्लीट लाईक स्ट्रक्चर तयार होतं. ते हायड्रोजन बॉन्डिंग काय करतात, ज्या पॉलीपेप्टाइड्समध्ये जे स्टँड्स आहेत त्याच्यामधले स्पेस काय करतात, ऑक्युपाय करतात आणि ते अँटी पॅरलल दिसतात. दिस पॉलीपेप्टाइड चेन्स आर हेल्ड टुगेदर बाय हायड्रोजन बॉन्ड्स सो ॲज टू गिव्ह अ शीट लाईक स्ट्रक्चर. आता हे पॉलीपेप्टाइड चेन्स काय असतात, एकमेकांना हेल्ड असतात हायड्रोजन बॉन्डनी, त्याच्यामुळे ते काय करतात, एक शीट लाईक स्ट्रक्चर देतात. म्हणून त्यांना म्हटलं जातं बीटा प्लीटेड शीट कन्फर्मेशन असं त्याला म्हटलं जातं. जे पहिलं आपण स्ट्रक्चर बघितलं हेलिकल स्ट्रक्चर, अल्फा हेलिकल स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये जी हायड्रोजन बॉन्डिंग असते ती अलाइन असते, पॅरलल असते टू ॲक्सिसला. आणि बीटा प्लीटेड स्ट्रक्चरमध्ये जी हायड्रोजन बॉन्डिंग असते ती काय असते, अँटी पॅरलल असते आणि ती अँटी पॅरलल असल्यामुळे ते पॉलीपेप्टाइड चेन्स आर हेल्ड टुगेदर बाय हायड्रोजन बॉन्ड्स. हे ज्या पॉलीपेप्टाइड चेन्स असतात ते काय करतात, हायड्रोजन बॉन्ड्सला हेल्ड करतात आणि त्यामुळे काय होतं, एक शीट लाईक स्ट्रक्चर तयार होतं. नेक्स्ट जे आहे ते टर्शरी स्ट्रक्चर आहे. आता टर्शरी म्हणजे काय, हे एक 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असतं. इट इज दी 3 डायमेन्शनल फोल्डिंग ऑफ दी चेन विच इज स्टॅबिलाइज बाय इंट्रॅक्शन बिटवीन दी डिस्टंट पार्ट्स ऑफ दी सिक्वेन्स. आता त्याच्यामध्ये जे सिक्वेन्स असते त्यात काय होतं, ते स्ट्रक्चर स्टॅबिलाइज होतं. लॉंग पॉलीपेप्टाइड चेन्स आर व्हेरी टाईटली फोल्डेड इन टू अ कॉम्पॅक्ट फॉर्म. हे तुम्ही बघू शकता नेक्स्ट स्लाइडमध्ये. हे काय आहे, ह्या जे चेन्स असतात हे काय असतात, एकदम टाईटली फोल्ड असतात एकमेकांना. त्याच्यामुळे काय होतं, एक कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर जे असतं ते तयार होतं. त्याला आपण म्हणतो टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. ठीक आहे. एक पहिलं काय असतं, प्रायमरी स्ट्रक्चर असतं, म्हणजे त्याच्यामध्ये एक बेसिक लिंकेज असते. प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर आणि सेकंडरीचं टर्शरी स्ट्रक्चर. ठीक आहे. आता ही जी फोल्डिंग असते त्याच्यामुळं काय होत असतं, इंट्रॅक्शन होत असतं. कशामध्ये, दी आर ग्रुप्स ऑफ दी साईड चेन ऑफ अमायनो ॲसिड. म्हणजे अमायनो ॲसिडचा जो आर ग्रुप आहे त्यांच्यामध्ये इंट्रॅक्शन होतं आणि काय होतं, ही जी फोल्डिंग आहे ती तयार होती. आणि त्यांच्यामध्ये कोणतं इंट्रॅक्शन होतं, जे आपण कोव्हॅलंट आणि नॉन कोव्हॅलंट इंट्रॅक्शन बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण नॉन कोव्हॅलंट इंट्रॅक्शनमध्ये जे बघितलं होतं, हायड्रोजन बॉन्ड्स, हायड्रोफोबिक बॉन्ड्स आणि आयोनिक बॉन्ड्स यांच्यामुळे काय होत असतं, यांच्यामध्ये इंट्रॅक्शन होत असतं. आणि लास्ट जे आहे ते आहे क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. आता some proteins contain 2 or more polypeptides held together by non-covalent interaction. non-covalent interaction मुळे काय होतं, non-covalent interaction होतं आणि 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पॉलीपेप्टाइड्स एकमेकांना लिंक होतात. ते असतं क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. त्याचं एक्झाम्पल आहे हिमोग्लोबिन म्हणजे अल्फा 2 बीटा 2. त्याच्यामध्ये काय असतात, 4 पॉलीपेप्टाइड असतात.
आता हे आपण बघितलं की ऐकतोय आपण पेप्टाईड, पॉलीपेप्टाईड. तर हे पेप्टाईड्स आणि पॉलीपेप्टाईड्स काय आहे ते आपण बघूया. ठीक आहे. पेप्टाईड इज अ कंडेन्सेशन प्रोडक्ट ऑफ 2 or even more अमायनो ॲसिड. पेप्टाईड काय आहे? हा एक कंडेन्सेशन प्रोडक्ट आहे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त अमायनो ॲसिडचा. व्हेअर इन 2 अमायनो ॲसिड्स दी अल्फा अमायनो ग्रुप ऑफ 1 अमायनो ॲसिड इज कंडेन्स विथ दी अल्फा कार्बॉक्झिल ग्रुप ऑफ द अदर. आता काय होतं याच्यामध्ये, जो अमायनो ॲसिडचा जो अल्फा अमायनो ग्रुप आहे, म्हणजे जे अमायनो ॲसिड जे असतात, एक अमायनो ॲसिड आहे त्याचा एक अल्फा ग्रुप, त्याचा तो कंडेन्स होतो विथ दी अल्फा कार्बॉक्झिल ग्रुप ऑफ दी अदर. म्हणजे जो अदर अल्फा कार्बॉक्झिल ग्रुप असतो त्याला काय होतं, कंडेन्स होतो. एक मिनिट, ह्याच्यामध्ये बघा, ग्लायसेल ॲलॅनाइन, दी कंडेन्सेशन ऑफ ग्लायसिन अँड ॲलॅनाइन इज अ डायपेप्टाईड. आता डाय म्हणजे काय, डायपेप्टाईड एक बॉन्ड तयार होतो कशामध्ये, ग्लायसिन आणि ॲलॅनाइनमध्ये त्याचं कंडेन्सेशन होतं, ग्लायसेल ॲलॅनाइन तयार होतं, त्याला म्हणतात डायपेप्टाईड. ओके. जर 3 अमायनो ॲसिड जर 3 अमायनो ॲसिड आले आणि त्यांचं कंडेन्सेशन झालं तर त्याला म्हणतात ट्रायपेप्टाईड, आणि जर 4 आले तर त्याला म्हणतात टेट्रापेप्टाईड. ओके. दी टर्म पेप्टाईड, जर 2 ते 20 एवढे अमायनो ॲसिड जे असतात तर त्याला पेप्टाईड म्हणतात. ओके. आणि 2 ते 20 एवढे अमायनो ॲसिड जर असतील तर त्याला काय म्हटलं जातं, पेप्टाईड म्हटलं जातं. आणि 20 ते 50 एवढे अमायनो ॲसिड जर असतील तर त्याला काय म्हटलं जातं, पॉलीपेप्टाईड म्हटलं जातं. आणि 50पेक्षा जास्त जर अमायनो ॲसिड जे असतील तर त्याला प्रोटीन म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे बघितले आपण स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. नेक्स्ट टॉपिक इज क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉर प्रोटीन्स. म्हणजे प्रोटीन्स जे आहेत त्याच्या क्वालिटेटिव्ह टेस्ट, ते प्रोटीनच आहे की नाही, किती प्रोटीन प्रेझेंट आहे त्याच्यासाठी काय केलं जातं, वेगवेगळ्या प्रोटीनच्या इस्टिमेशनसाठी, आयडेंटिफिकेशनसाठी वेगवेगळ्या टेस्ट परफॉर्म केल्या जातात. त्याला आपण म्हणतो क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉर प्रोटीन्स. ओके. पहिली जी आहे ती आहे हीट टेस्ट. आता हीट टेस्ट म्हणजे काय, प्रोटीन सोल्युशनला हीट केलं जातं वॉटर बाथमध्ये, मग त्यात काय होतं, प्रोटीनचं कोॲग्युलेशन होतं आणि ते त्याची बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी लूज करतं. आणि अशी दिस इज कॉल्ड ॲज थर्मल डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन्स. त्याला काय म्हटलं जातं, थर्मल डिनॅच्युरेशन असं म्हटलं जातं. आता आपण कशाचं एक्झाम्पल घेऊ शकतो, अंड्याचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. ठीक आहे. जर एग्स घेतले, त्याला बॉईल केलं तर ते काय होतं, त्यांचं ते कोॲग्युलेट होतात. मग ते अंड्यामध्ये काय असतं, प्रोटीन असतं, आपल्याला माहिती आहे. ही झाली हीट टेस्ट. याच्यामध्ये काय केलं जातं, प्रोटीन सोल्युशन घेतलं जातं, इट इज हीटेड विथ दी बॉइलिंग वॉटर बाथ, then the proteins get coagulated and loses its biological activity, and this process is called as thermal denaturation of proteins. The example is boiling of eggs and some seeds and leaves of plants which contain toxic polypeptides, and their toxicity is reduced by heat treatment in boiling water. ह्याची जी टॉक्झिसिटी असते ती कशी रिड्यूस केली जाते, त्याला बॉइलिंग वॉटरमध्ये बॉईल करून त्याची टॉक्झिसिटी काय केली जाते, रिड्यूस केली जाते. नेक्स्ट टेस्ट जी आहे, टेस्ट विथ ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड, त्याला TCA असं पण म्हटलं जातं. ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड इट इज अ नॉर्मली यूज टू प्रिसिप्टेट प्रोटीन्स फ्रॉम देअर सोल्युशन. म्हणजे प्रोटीनचं जे प्रिसिप्टेशन केलं जातं याच्यामध्ये. मग ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड काय करतं, प्रोटीनला डिनॅच्युअर करतं, म्हणजे डिस्ट्रॉय करतं, आणि त्याचं प्रिसिप्टेट होती ती सोल्युशन. अ प्रिसिप्टेट इज फॉर्म when TCA is added to a protein solution and hence TCA is used for deprotonation. ह्याच्यामध्ये बेसिकली काय केलं जातं, ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड प्रोटीनचं डिनॅच्युरेशनसाठी केलं जातं, म्हणजे डिस्ट्रॉय करण्यासाठी यूज केलं जातं. जेव्हा प्रोटीन सोल्युशनमध्ये ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड टाकलं जातं तेव्हा प्रोटीनचं ते PPT देतं, प्रिसिप्टेट तयार होती आणि डिप्रोटीनायझेशन होतं. त्यानंतर थर्ड टेस्ट जी आहे ती आहे बायोरेट टेस्ट. बायोरेट टेस्ट म्हणजेच बायोरेट रिएजंट यूज केला गेला आहे म्हणून त्याला नाव दिलं गेलं आहे बायोरेट टेस्ट. तर बायोरेट रिएजंट कन्सिस्ट ऑफ कॉपर सल्फेट इन अल्कलाइन मीडियम. त्याच्यामध्ये काय असतं, कॉपर सल्फेट असतं अल्कलाइन मीडियममध्ये. जेव्हा प्रोटीनची ट्रीटमेंट केली जाते बायोरेट रिएजंटसोबत, ते काय करतं, व्हायलेट कलर देतं. आणि ही टेस्ट कशासाठी केली जाते, प्रोटीन आहे की नाही त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी आणि प्रोटीनच्या इस्टिमेशनसाठी ही जी टेस्ट आहे बायोरेट टेस्ट ही परफॉर्म केली जाते लॅबमध्ये. ओके. The biurate reagent consists of copper sulfate in an alkaline medium. When proteins are treated with biurate reagent, it shows violet color
and this test is used for identification of proteins and also protein estimation. नेक्स्ट जी टेस्ट आहे ती आहे हायड्रोलिसिस टेस्ट. हायड्रोलायसिस टेस्ट प्रोटीन ऑन हायड्रोलिसिस गिव्स फ्री अमायनो ॲसिड. प्रोटीनचं जर हायड्रोलिसिस केलं तर ते काय करतात, ते त्यांच्यामध्ये जे अमायनो ॲसिड असतात ते काय करतात, फ्री अमायनो ॲसिड देतात. अँड हायड्रोलिसिस कॅन बी कॅरीड आउट बाय ॲसिड्स लाईक HCl, H2SO4 etc. मग हे हायड्रोलिसिस करायचं आहे प्रोटीनचं, मग ते कशाने करणार, तर ते ॲसिडच्या साहाय्याने हे हायड्रोलिसिस केलं जातं. त्याच्या हायड्रोलिसिससाठी HCl, हायड्रोक्लोरिक ॲसिड, H2SO4, सल्फ्युरिक ॲसिड याच्यासारखे ॲसिड जे असतात ते वापरले जातात. किंवा मग अल्कली NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड सारख्या अल्कलीज त्याच्या हायड्रोलिसिससाठी वापरल्या जातात. आता प्रोटीनचं हायड्रोलिसिस होतं. प्रोटीन हायड्रोलिसिस इज अ कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ अमायनो ॲसिड. तो काय एक कन्व्हेन्शनल सोर्स आहे अमायनो ॲसिडचा. एक्सटेंट ऑफ हायड्रोलिसिस इज टेस्टेड बाय कॅरिंग आउट निनहायड्रीन अँड बायुरेट टेस्ट विथ रिस्पेक्ट टू टाईम for which the hydrolysis reaction is carried out. And ninhydrin reaction is negative for protein, but after hydrolysis it is positive as a free amino acids are formed. आता जी ninhydrin reaction केली जाते ती काय असते, पहिले निगेटिव्ह दाखवती प्रोटीनसाठी, पण जेव्हा त्याचं हायड्रोलिसिस केलं जातं नंतर परत ती टेस्ट काय दाखवती, पॉझिटिव्ह दाखवते अमायनो ॲसिड्स. त्याच्यामध्ये अमायनो ॲसिड्स फॉर्म होतात. आणि या हायड्रोलिसिससाठी काय केलं जातं, निनहायड्रीन टेस्ट किंवा बायुरेट टेस्ट परफॉर्म केली जाते. नेक्स्ट जी टेस्ट आहे ती आहे झांथोप्रोटिक टेस्ट. नायट्रेशन ऑफ ॲरोमॅटिक अमायनो ॲसिड ऑफ प्रोटीन गिव्स येलो कलर. ॲरोमॅटिक अमायनो ॲसिड जे असतात त्यांचं जर नायट्रेशन झालं तर ते काय करतात, येलो कलर देतात. त्याच्यासाठी काय केलं जातं, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड यूज केलं जातं. नायट्रेशन करायचं मग काय केलं जाणार, नायट्रिक ॲसिड यूज केलं जाणार त्या नायट्रेशनसाठी. आता जेव्हा नायट्रिक ॲसिडची प्रोटीनसोबत ट्रीटमेंट केली जाते त्यावेळेस ते काय करतं, येलो कलरची PPT देतं आणि ती PPT नंतर काय होते, टर्न होते ऑरेंज कलरमध्ये जर त्याची अल्कलीसोबत रिॲक्शन केली तर ही झाली झांथोप्रोटिक टेस्ट. नेक्स्ट जी टेस्ट आहे ती आहे मिलन्स टेस्ट. मिलन्स टेस्टमध्ये काय केलं जातं, फिनॉलिक ग्रुप ऑफ टायरोसिन ऑफ प्रोटीन्स. आता प्रोटीनमध्ये जे टायरोसिन आहे, जे एक्झाम्पलमध्ये बघितलं आहे आपण, टायरोसिनमध्ये जो फिनॉलिक ग्रुप आहे त्याची रिॲक्शन केली जाते मर्क्युरिक सल्फेटसोबत इन द प्रेझेन्स ऑफ सोडियम नायट्रेट अँड सल्फ्युरिक ॲसिड गिव्ह रेड कलर. तर काय करतं, ते रेड कलरची रिॲक्शन देतं. हे बघितलं आपण मिलन्स टेस्ट की फिनॉलिक ग्रुप जो आहे टायरोसिनचा त्याची रिॲक्शन केली जाते मर्क्युरिक सल्फेटसोबत इन द प्रेझेन्स ऑफ सोडियम नायट्रेट अँड सल्फ्युरिक ॲसिड विच गिव्स अस अ रेड कलर. अँड द लास्ट टेस्ट इज प्रिसिपिटेशन टेस्ट. इन द प्रिसिपिटेशन टेस्ट प्रोटीन्स आर प्रिसिपिटेटेड बाय यूजिंग डिफरंट एजंट. म्हणजे ज्याच्यामध्ये बेसिकली काय केलं जातं, प्रिसिपिटेशन केलं जातं प्रोटीनचं. त्याच्यासाठी वेगवेगळे रिएजंट वापरले जातात, वेगवेगळे ऑर्गॅनिक सॉल्वंट, हेवी मेटल्स, ॲसिड्स हे काय केलं जातं, यूज करून त्यांचं प्रिसिपिटेशन केलं जातं. त्याच्यामध्ये मग कुठले रिएजंट्स वापरले जातात, तर त्यात काय वापरलं, साल्ट वापरले जाते, त्या अमोनियम सल्फेट किंवा सोडियम क्लोराईड किंवा वेगवेगळे ऑर्गॅनिक सॉल्वंट्स असतील, अल्कोहोल, ॲसिटोन याच्यासारखे ऑर्गॅनिक सॉल्वंट्स वापरले जातात. किंवा हेवी मेटल्स जे असतात ते वापरले जातात, लाईक सोडियम टंगस्टेट, त्यानंतर कॉपर, मर्क्युरी साल्ट्स हे वापरले जातात. किंवा ॲसिड जर वापरले तर ट्रायक्लोरॅसिटिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड याच्यासारखे ॲसिड काय करतात, टेस्टसाठी वापरले जातात. तर आपण आज काय बघितलं, स्ट्रक्चर बघितलं प्रोटीनचं. त्याच्यामध्ये प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर आणि लास्ट वन जे बघितलं क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. आणि क्वालिटेटिव्ह टेस्ट बघितल्या त्याच्यामध्ये हीट टेस्ट विथ TCA दॅट इज ट्रायक्लोरोॲसिटिक ॲसिड, बायुरेट टेस्ट, हायड्रोलिसिस टेस्ट, झांथोप्रोटिक टेस्ट, मिलन्स टेस्ट, प्रिसिपिटेशन टेस्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण बघितल्या, त्या तुम्हाला समजल्या असतील. आय होप सो. थँक्यू.